12 गुण मिळवून जिंकलेला गट आहे तो सून गट. 12 गुण म्हणून 1200 रुपये आणि ही झी मराठीकडून संपूर्ण गटासाठी भेटवस्तू आणि ही लक्ष्मी तुम्हाला. बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ बघूया. पूर्वी ना म्हणे कपाळावर कुंकू लावायचे, हल्ली ती जागा टिकल्याने घेतलेली आहे आणि बऱ्याचदा टिकल्या कपाळापेक्षा ना वॉश बेसिनवरच्या आरशावरच जास्त असतात. त्यामुळे तो जरा सवयीचा झालेला खेळ आज जरा खेळ म्हणून आपण खेळूया. ही 2 काचेचे बाऊल आहेत, इथे टिकले आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर अचूक तो कागद काढायचा आणि ती टिकली बाहेरून चिकटवायची. वेळ 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये बघणार आहोत की कोण सगळ्यात जास्त टिकल्या चिकटवणार. या दोघींपैकी जास्त टिकल्या ज्यांच्या ज्या सगळ्यात जास्त टिकल्या चिकटवणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 वेळ सुरू झाली. 5 4 3 2 1 थांबा, वेळ संपली. चला आधी सुनबाईंचं बघूया काय झालंय. ही एक टिकली अर्धवट चिकटवली. चला ही एक झाली बाद. त्याच्यानंतर ही टिकलीवर टिकली चिकटली, या झाल्या दोन्ही बाद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थांबा, इथे आधी काय झालंय का असं अर्धवट टिकलीवर टिकली नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या खेळामध्ये खूप छान साथ दिली बाबांनी. बाबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. तर मुलांनीही खूप छान साथ दिली. ही भेटवस्तू तुम्हाला. काहीही न करता भेटवस्तू मिळाली, त्या आनंद वेगळा होता. उपविजेत्या ठरल्या त्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंची खूप वर्षाची इच्छा आज पूर्ण होते आहे आणि ही इच्छा पूर्ण होताना मला आनंद होतोय, कारण त्यांनी ठरवलं होतं की आयुष्यात पैठणी घ्यायची तर ती बांदेकरांकडून आहे. सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.